अनुप्रियाच्या संसाराला जाणार तडा. पुन्हा एकदा अविनाशचं रूप पाहून हैराण झाली अनुप्रियाला झाली दुखापत. मी संसार माझा रेखीते या मालिकेत येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे. ही सगळी स्टोरी तुम्ही नक्की ऐकाल, पण त्याआधी टेलिगप्पा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी संसार माझा रेखीते या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते. मालिकेत मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे, जिथे एकीकडे रेडिओ व्हिजिटसाठी अनुप्रिया अविनाश सोबत जाते आणि तिथे तिचं खूपच कौतुक होतं. त्यानंतर बघायला मिळतं की अनुप्रियाच्या हाताला धरून ओढत तिला घरापर्यंत आणतो अविनाश आणि त्यानंतर तिला खोलीत नेऊन खूप ओरडतो. तिला म्हणतो की हा एवढा मेकअप, ही एवढी भडक साडी कशाला हवी आहे. आणि त्याला आठवतं की रेडिओ व्हिजिटला गेल्यावर तिथे तिचं खूप कौतुक झालं होतं. तिची ओळख करून दिली होती एका व्यक्तीने. तर तेव्हा तिथले लोक म्हणाले होते की अनुप्रिया नावाप्रमाणेच खूप सुंदर आहे. आणि हे सगळं ऐकल्यामुळे अविनाशला राग आलेला असतो. तो अनुप्रियाला घरी घेऊन येतो आणि तिला खूप ओरडतो. त्यानंतर तिला म्हणतो की चांगल्या घरातल्या बायका हे असं नट्टापट्टा करून हिंडत नाहीत जे तू करतेस. आणि त्यानंतर अनुप्रिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तर तो म्हणतो की तुला हेच ऐकायचं होतं ना सगळ्यांकडून की तुमची सून किती सुंदर आहे. अनुप्रिया त्याला समजवण्याच्या स्वरात पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करते. तो तिला थांबवतो. इतकंच काय तर तिला जोरात धक्का देतो आणि ती जाऊन खुर्चीला आपटते. आरसा सुद्धा तुटतो. आणि दुसरीकडे अविनाश तिला म्हणतो की लवकरात लवकर हा नट्टापट्टा काढून टाक. तर सध्या तरी अविनाशचा पुन्हा एकदा रौद्र अवतार बघायला मिळतोय. अविनाश पुन्हा एकदा जाच करताना दिसतोय अनुप्रियाला. तर दुसरीकडे अनुप्रियाच्या संसाराला घरातल्या आरशासारखेच तडे जाताना दिसत आहेत. अनुप्रियाला दुखापत झाली आहे. तिच्या डोक्याला मार लागतो आणि तिथून रक्त वाहू लागतं. हे सगळं बघून अनुप्रिया सुद्धा हैराण आणि दुःखी आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की अनुप्रिया आणि अविनाशची ही गोष्ट आता काय वळण घेणार. तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.